नमस्कार मित्रांनो, मी अमोल फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण विदाऊट प्लेट नॅरो बॉटम मीडियम फिटिंग पॅन्टची कटिंग पाहणार आहोत. सर्व मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तसेच डिजिटल टेप ॲपचा वापर करून आपण पॅन्टचे काही कॅल्क्युलेशन करणार आहोत. हे ॲप तुम्हाला कॅल्क्युलेशन डायरेक्ट इंची टेपवर करून दाखवतो. त्याच्यामुळे आपल्याला कटिंग करताना खूप सोपं जातं. हे डिजिटल टेप ॲप गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं एक अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. या रेषेपासून वरच्या दिशेने 1 इंच स्टेप ठेवून खालच्या दिशेने असं ओढून घ्यायचा आहे आणि पॅन्टेची उंची 36 आहे त्याचं मार्क करायचे आणि 3 इंच मार्जिनसाठी ऍड करायचे. 36 हाफ करायचे 18 आणि 2 इंच ऍड करून त्याच्यामध्ये 20 इंचावर मार्क करायचे. हे झालं गुडघ्याचं सेंटर. सेम मार्क आपल्याला अलीकडच्या बाजूला लावायचे आणि याला रेष मारून घ्यायची आहे. मी रेष मारून घेतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता इन्सेनचं माप लावायचंय. इथून असा टेप ठेवायचा आहे आणि इन्सेन घेतलं होतं आपण 26, तर इथं आपण 26 इंचावर मार्क करायचं आहे. तसंच माप थोडंसं पुढच्या दिशेने लावायचे, जेणेकरून रेष आपली सरळ येईल दोन्ही डॉट्स जोडल्यानंतर. हे बघा असं. इथून अर्धा इंचावर मार्क करायचा आहे. इथं एक करायचं आहे. गुडघ्याचं माप जिथे लावलं तिथे एक करायचं आहे आणि बॉटमला एक करायचं आहे. 44 हिपचा चौथा हिस्सा करायचा 11 इंच इथं ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच आपल्याला लुजिंग ठेवायची. ही प्रत्येक पॅन्टला 2.5 इंच आपण कंपल्सरी ठेवतो. त्यानंतर हे 2 मार्क हाफ करायचे आपल्याला सेंटर काढण्यासाठी. हे बघा, हाफ करायचे. हे आणि कपडा संपे पण मोजायचे आणि ते सेम मार्क आपल्याला गुडघ्याच्या मार्कवर मार्क करायचे आणि बॉटमच्या मार्कवर मार्क करायचे. हे बघा, अशा पद्धतीने सेंटर निघेल. हे सर्व मार्क आपल्याला असे डॉट्स जोडल्यानंतर 1.5 इंच आतल्या बाजूने घ्यायचंय. इथं गुडघ्याचं माप लावायचे. गुडघा आहे 18, 18चा हाफ करायचे 9 आणि 9चं परत हाफ करायचं 4.5. 4.5 या सेंटरवर ठेवायचं. पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आणि 9 इंचवर मागच्या दिशेने मार्क करायचा. 14.5 बॉटम आहे. 14.5चं हाफ केलं 7.25, 7.25चं हाफ केलं 3.5 आणि 1 सूत. या सेंटरवर ठेवायचे 3.5 आणि 1 सूत. पुढच्या दिशेने एक मार्क करायचंय आणि मागच्या दिशेने 7.25 इंचावर मार्क करायचं. हे बॉटमचं मार्क झालं. आता सेप पट्टीच्या सहाय्याने याला सेप देऊन घ्यायचा. मी पॅन्टला सेप देऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटतील. तर वरच्या दिशेने येऊया. हे आणि हे मोजायचंय. बघा हे किती आहे. हे 5.25 आहे. हे सेम 5.25 वरी मार्क करायचंय. याच्यातून मागच्या दिशेने 1 इंच मायनस करायचंय. त्यानंतर इथून इथे आपल्याला 44 हिपचा 12 हिस्सा करायचा आहे. तो 3.5 आणि 1 सूत. हा जर तुम्हाला मॅन्युअली करता येत नसेल तर बघा, हे डिजिटल टेप ॲप म्हणून तुम्ही कुठलेही कॅल्क्युलेशन करू शकता. हे बघा, इथं 44चा 12 हिस्सा करायचा म्हणून तुम्ही 44 टाकलंय आणि भागिले 12 केलं तर बघा 3.5 आणि 1 सूत आपल्याला इथं कॅल्क्युलेशन मिळालं आहे. हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे. कुठल्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. त्यानंतर हिपचा चौथा हिस्सा करायचा आहे. 44चा चौथा हिस्सा 11 इंच. हे बघा, या रेषेवर ठेवायचं आपल्याला 11 इंच आणि त्यामध्ये 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा ऍड करायचं आहे, चेन मार्जिन आणि सिलाई मार्जिनसाठी. हे बघा, इथं 3 सूत जाईल चेनसाठी आणि इथं अर्धा इंच जाईल सिलाईसाठी. लोवेस्ट साठी इथं आपल्याला 1.25 इंच डाऊन मध्ये मार्क करायचं आहे आणि चेन फ्लायसाठी आपल्याला इथं वर 1.5 इंच किंवा 1.25 इंच तुमच्या हिशोबाने लावू शकता. मी 1.5 इंचावर मार्क करतोय. त्यानंतर आपल्याला कमरेचे मेजरमेंट करायचे. हे बघा, कमरेचं माप लावायचं आहे. कंबर आहे 40, त्याचा चौथा हिस्सा 10 इंच. 10 इंच आपल्याला इथं मार्क करायचं आहे. हे बघा, हे 10 इंच आणि चेन आणि सिलाई मार्जिनसाठी 1 इंच ॲड करून 11 इंचवर इथं मार्क करायचं आहे. पट्टीच्या सहाय्याने सेप देऊन घ्यायचा आहे. इथं जास्त कर्व मध्ये द्यायचा नाही आपल्याला, थोडं स्ट्रेट करायचा आहे. हे बघा, इथं आपल्याला एक्स्ट्रा आतमध्ये गेलेलं दिसतंय, पण ते आपण बॅक फ्रंट कट करताना ऍडजस्ट करूया, नाहीतर इथं फुगा येईल म्हणून आपण आतल्या बाजूने स्ट्रेट केलेलं आहे. इथं पण अशी एक रेष मारून घ्यायची आहे. इथं पॉकेटची रुंदी लावतोय मी 2 इंच आणि
पॉकेटची जी उंची आहे ती मी इथे लावतोय 40 कंबरसाठी 7 इंच. त्याला मार्क करून घ्यायचंय. इथं आपल्याला टॉप फ्रंटची ऑलमोस्ट कटिंग झालेली आहे. इथं कमरेचं माप लिहितो मी 40 इंच. खरं तर कमरेचं माप 45 आहे, पण मी इथं इलॅस्टिक बेल्ट बसवणार आहे. त्याच्यामुळे मी अर्धा इंच कमी केलंय, जेणेकरून थोडीशी टाईट पॅन्ट होईल कमरेला आणि इलॅस्टिकमुळे ते कमी जास्त ऍडजस्ट होत राहील. इलॅस्टिक बेल्टचा कसं शिवायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. हे बघा, आता मी ह्याची कटिंग करून घेतो. ह्याची मी कटिंग करून घेतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ते बेल बटन दाबा. म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ टाकला की बघायला भेटते. हे बघा, हा फ्रंट कट झालेला आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करणार आहोत. राहिलेला कपडा असाच्या अशा आपल्या दिशेने थोडंसं ओढून घ्यायचा आहे आणि जी मोठी कपड्याची बाजू आहे ती आपल्याला उजव्या बाजूला घ्यायची आहे. हे बघा अशी. आणि याच्यावर आता आपल्याला टॉप फ्रंट ठेवायचा आहे. टॉप फ्रंटचा रेफरन्स घेऊन आपण बॅक फ्रंट कट करत असतो. हे बघा, अशा पद्धतीने इथं ठेवून दिला आहे मी. आता आपल्याला बॅक फ्रंट कट करायचा आहे. इथं अर्धा किंवा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि हे बघा, हे समोर आपल्याला रेष मारून घ्यायची असेल, म्हणजे हा टॉप फ्रंट इथं लॉक झाला. आणि खालच्या दिशेने बघा, इथे थोडासा डॉट दिसतं ना, मी ऑलरेडीच एक अर्धा इंचाचा मार्क केलेला आहे खालच्या दिशेने. इथं खालच्या दिशेने अर्धा इंचाचा मार्क करा आणि त्याला असं रेष ओढून घ्या. बॉटमला 1.5 इंच मार्जिन ठेवायचे आणि गुडघ्याच्या दिशेने 2.25 इंच इथं मार्जिन ठेवायचे आपल्याला. आता इथं बघा, इथं 1.5 इंच खालच्या दिशेने मार्क करायचंय, मांडीचं मार्क करायचंय. इथं आपल्याला मांडीची लुजिंग लावायची. मांडी होती 27 इंच. हे बघा, हा उलटा टेप ठेवायचा आहे. समोरच्या दिशेने शिलाईसाठी मार्जिन ठेवायची आणि मागच्या दिशेने पण शिलाईसाठी मार्जिन ठेवायची आणि टेप असा पुढच्या दिशेने सरकून घ्यायचा आपल्याला. आणि पुढच्या दिशेने जिथं 27 येतंय तिथं आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. कपडा थोडासा पुढच्या दिशेने कमी आहे, चालेल. आणि हे बघा, तिथं असा शेप देऊन घ्यायचा आहे असं. थांबा. अशा पद्धतीने इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं ह्या रेषेसाठी मी खालच्या दिशेने पण एक रेष मारून घेतो. इथं आपल्याला हिपच्या लुजिंगचं मार्क लावायचं आहे कपड्याच्या खालच्या बाजूला, जो की बॅक फ्रंट आहे. ते कसं लावायचं बघा. हे बघा, इथं आपल्याला टेप ठेवायचा उलटा, हे बघा असा. आणि चेनची मार्जिनसाठी 3 सूत जे होतं ते सोडून आणि मागच्या दिशेने शिलाई मार्जिनचं अर्धा इंच सोडून टेप असा पुढच्या दिशेने ढकलायचा आहे. आणि हिप किती होती 44, त्याचा हाफ करायचा, किती होतं 22. तुम्ही इथं 22 इंचवर पण मार्क करू शकता, टाईट फिटिंग असेल तर. आणि लूज करायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच लूज करू शकता 22.25 वर. मी इथं 22.25 इंचावर अर्धा इंच लुजिंग देऊन मार्क करतोय कपड्याच्या खालच्या दिशेने. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर इथं आपल्याला 1.5 इंच ठेवायचंय आणि पट्टीच्या साह्याने रेष ओढून घ्यायची आहे. आता खालच्या दिशेने आपल्याला मार्किंग करायच्या. हा जो 22.25 चा मार्क होता तो पण आपल्याला असं जोडून घ्यायचा वरच्या दिशेने. इथं कमरेचं माप करायचं. कमर आहे 40, त्याचा चौथा हिस्सा होतो 10 इंच. तर 10 इंच पकडायचं. इथं डाट मारण्यासाठी 1 इंच, 11 इंच आणि शिलाईचे अर्धा इंच मार्जिन असं 11.5 इंच इथं मार्क करायचे. तर हे मार्क इथं जोडून घ्यायचं. त्यानंतर इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचे. इथून अर्धा इंच वर घेऊन आपण याचा वापर न करता पण करू शकतो. ज्यावेळेस आपण जास्त कपडे जास्त कट करतो तर सराव होऊन जाईल आपल्याला. हे कट करून घेऊ. त्यानंतर इथं आपण बॅक पॉकेट मार्किंग करूया. आणि याला आपण कट करून घेऊ.
बॅक पॉकेट हे या फ्रंटला असतं, या फ्रंटला नाही, हा डावा फ्रंट आहे. इथं मार्किंग करूया आपण. बॅक पार्टिंग अटॅच करताना मात्र या खालच्या फ्रंटला करायचं. इथून आपल्याला 3.5 इंच खाली बॅक पॉकेटची रुंदी आहे 5.25 इंच. त्याचा भाग करायचा आहे. अशा पद्धतीने आपली पॅन्ट कट झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.